काय सहकार क्षेत्रामध्ये काय झालेलं आहे? आमदार मधून एका दुसऱ्या तिकडे एकच राहिलेलं आहे. बँकेत त्यांच्याकडे होती, आणि बँकेचे प्रॉब्लेम बसवले इकडे. अरे त्यावेळेला त्यांनी आमच्याशी गद्दारी केली, आमच्याशी त्यांनी म्हणजे तुम्हाला मांडणी त्यांनी केली, त्याला 2 वर्ष बाजूला काही वेळ आमच्याशी त्याला फटका केला. फॉर्म भरून झाल्यावर काय आम्हाला युती करायची नाही, आम्ही मागा घेऊन टाकली. संजय सावकारांकडे चुकून एक जण राहून गेले, पण आम्ही मागे आलो नाही, आम्ही मागे सरलो नाही. आपण एकत्र झालो. राष्ट्रवादी काँग्रेस, पवार साहेब आपले, त्यांना पण चेअरमन केलं. दूध संघामध्ये मोठमोठ्या टरकाळ्या होत्या, माझ्या एकट्यामुळे, पक्षामुळे मी नाही. काय परिस्थिती झाली? आलं कोणी निवडून? घरचे निवडून आपल्याकडे कोणी निवडून नाही आलं, शून्य झाला तुम्ही त्या ठिकाणी. आणि म्हणून सर्व जास्त पक्ष असतो. माणसाला किंमत नसते या ठिकाणी, माणसाला किंमत नसते. अनेक लोक आले गेले, पक्षापासून विचारापासून बाजूला झाले, पण शून्य झाले, कोणी विचारत नाही त्यांना. म्हणजे आमच्या पक्षापासून मी सांगेल, मुख्यमंत्री नाव सांगतो तुम्हाला मी. 5-6 मुख्यमंत्री सांगतो, जे मुख्यमंत्री झाले, गुजरातचे झाले, मध्य प्रदेशचे झाले, उत्तर प्रदेशचे झाले, गोव्यासारख्या ठिकाणी झाले. पण नंतर एकदा विचार डोक्यात आला की मी मोठा का पक्ष मोठा, विचारला मी मोठा पक्ष काय माझ्या पुढे. आणि हा विचार जेव्हा तुमच्या डोक्यात येतो ना, तेव्हा तुम्हाला ती जागा दिसते, तेव्हा तुम्हाला ती जागा दिसते. आणि अशी दिसलेली आहे. पण पक्षापेक्षा कोणी मोठा नाही. तो शिवसेना असो, भाजप राष्ट्रवादी, हा विचारतोय ते घेऊन चालणारे लोक आहेत, मतदार आहेत. त्यामुळे आपल्यामुळे पक्ष नाहीये, पक्षामुळे आपण आहोत, ते समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून आज त्याला नसला काय बोलायचे ते बोला, काय बडबड करायची करा. सगळे पद भोगत, सत्ता भोगत तुम्ही आज ज्या पद्धतीने बोलतात, सगळे लोक बघतायत. ते सगळं मूल्यवान तुमचं करणार तुमच्या भविष्यकाळामध्ये. आम्हाला त्याची चिंता नाहीये, परंतु आपली जबाबदारी आहे की आता आपण सगळ्यांनी एकत्रितपणे एकजुटीने आपण कामाला लागायचं. कोण नेता आहे? नेते घरात घरात नव्हतात. कोणी सुद्धा संचलन करावं, कोणाच्या जोर द्यावी, कोण निघाले? काँग्रेसचे अध्यक्ष, काँग्रेसचे अध्यक्ष बाबा आपले खरगे, आता ते मुख्य झाले. बिहारचे मुख्यमंत्री, त्यांच्याबद्दल काय बोलावं? ते पंतप्रधान रेसमध्ये परवा विधानसभेत भाषण ऐकलं आपण त्यांचं. परवा विधानसभेमध्ये असं भाषण मला वाटतं 75 वर्षाच्या इतिहासामध्ये कोणी केलं नसेल. इतकं घाणेरडं भाषण त्या माणसांना केलं, सगळ्या देशाने त्याच्यात पडलं असून सगळ्या महिलांनी उद्या सगळ्यांना घडून काढावा अशा पद्धतीचं भाषण त्यांनी त्या ठिकाणी केलं. महिला संसद केलं. तो असे माणसं जर देशाच्या पत्रकारांच्या शर्तीत असतील, त्या देशाचं काय होईल? आणि लोकांचा विश्वास आहे, लोकांनी ठरवलेलं आहे देशाचे पंतप्रधान फक्त मोदी. एकमेव माणूस, फक्त एकमेव माणूस. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये 24 मध्ये एकदा पुन्हा आपल्या हातात सत्ता आली. आपण तर 405 चा दावा दिलेला आहे, यावेळी आपण 302 आहोत. आम्ही पुन्हा सांगितले की आम्ही 100 ने वाढ करू. एकदा आपल्या हातामध्ये सत्ता आली की येणारच आहे, बहुमत झालं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये हा हिंदुस्थान, हा देश, हा जगामध्ये एक नंबरवर, एक नंबरवर. दोन मोठ्या राष्ट्र अमेरिकेसारखे राष्ट्र आता आपल्याकडे नामवर झाले आहेत. जगमान्य नेता म्हणून मोदींना मान्यता आहे. सर्व जगातले प्रमुख नेते त्यांना वंदन करतायत, त्यांची प्रशंसा करतायत. कुठल्याही देशामध्ये गेले तर लोकांचे भेट उमटून पडते, उलटलेली आहे. त्यांना बघायला, त्यांना ऐकायला. आणि म्हणून असा एक जगमान्य नेता आपल्याला मिळाला. आणि आपण अशा पक्षाच्या कार्यकर्ते आहोत, समविचारी आपण झालेलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भाजप असेल. आणि म्हणून आता आपली जबाबदारी मोठी आहे, आपली जबाबदारी आहे. आज तिन्ही पक्षांची आमची बैठक, म्हणजे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI, महायुतीचे जेवढे आमचे घटक पक्ष आहेत त्यांची आमची बैठक या ठिकाणी झाली. आणि राज्यभर सर्वच ठिकाणी आज एकाच दिवशी या बैठकी होत आहेत. या बैठकीमागचा हेतू हाच आहे की आम्ही नेते तर सगळे एकत्रित आहोत, पण खालचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र व्हावं, त्यांची मनं जुळावी. कारण खरं भाजप सेना आमची तर नैसर्गिक युती सुरुवातीपासून आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यामध्ये नवीन आलेली आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांची मनं जुळावीत या दृष्टीने आजची ही बैठक या ठिकाणी
जळगावला होती तशी ती महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यामध्ये आहे. हो, आज मिलिंद नाराजी व्यक्त केली की रामाच्या नावानं राम सर्वांचे आहेत, प्रायव्हेट कंपनीने असं म्हणतात. अजिबात नाही. त्यांचं म्हणण्याचा हेतू तसा न होताच त्यांनी म्हटलं की राम सर्वांचा आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आमच्यामध्ये नवीन आलेले आहेत, त्यांनाही आम्ही सांगितलं की राम आपल्या सर्वांचा आहे. अजून थोडं अंगवळणी पडायला त्यांना वेळ लागेल, पण असं समजण्याचं गुलाबभाऊचा काही वेगळा हेतू तर अजिबात समजण्याचं अजिबात कारण नाही. आम्ही सर्वजण, कारण त्यावेळेला आम्ही सगळे सोबतच होतो. आणि राम जन्मभूमीच्या बाबतीमध्ये हा काही कुठल्या पक्षाची मक्तेदारी नाहीच आहे. मी अजून पुन्हा सांगेल, हा राम सर्वांचा आहे, सर्व हिंदू धर्मियांचा आहे, सर्वांचा आहे. याच्यामध्ये अनेक मुस्लिम समाजाचे लोकही आहेत, ते सुद्धा तिकडे अयोध्येला निघालेले आहेत. आपण टीव्हीवर आपण आपल्या चॅनलमधून दाखवतात. आणि म्हणून राम, प्रभू रामचंद्र हे सर्वांचं आराध्य दैवत आहे. त्यामुळे पक्षामध्ये वाटले गेलेले आहेत, धर्मामध्ये वाटले गेले आहेत, समाजात वाटले गेले आहेत, असं समजण्याचं अजिबात कारण नाही. हो, आज मिलिंद देवरांनी नाराजी व्यक्त केली आपल्या समोर. काही ठिकाणी नाराजी आहे. मी म्हटलं काय कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्या ठिकाणी नाराजी आहे. मी सांगितलं माझ्या मतदारसंघात माझी नाराजी आहे, शिवसेनेच्या काही नेत्यांबद्दल, कार्यकर्ते. पण इथे बोलून दाखवायची गरज. पण आता शेवटी मुक्त व्यासपीठ या ठिकाणी होतं, मुक्त चर्चा या ठिकाणी होती की आपापल्या मनातल्या भावना सगळ्यांनी या ठिकाणी मांडाव्यात आणि त्यातून मार्ग निघावा. आज सगळ्यांनी मुक्त चर्चा या ठिकाणी केलेली आहे. मनामध्ये जे समज गैरसमज होते ते या ठिकाणी मांडलेले आहेत. आम्ही निश्चित गुलाबभाऊ आहे, आम्ही ते ऐकून घेतलेलं आहे. पुढच्या काळामध्ये त्या बाबतीमध्ये आम्ही अधिक काळजी घेऊ. मिलिंद देवरांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे. नाराज झाले आणि हा? परत केले. पाचोऱ्याचे काही पदाधिकारी जे भाजपचे ते नाराज होऊन परत केलेले आहेत. कोण ते होता? कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. आता नेते इथे आहेत सगळे, मला नाही माहिती कुठले पदाधिकारी गेलेत म्हणून. या ज्या नाराजी व्यक्त करण्यात येत आहे 2019ला जी भाजपकडून उमेदवार उभे करण्यात आले ते 24ला होऊ नये यासाठी मग मी तेच सांगितलं की काही ठिकाणी चुका झालेल्या आहेत. महाराष्ट्रभर, राज्यभर पाहिलं तर काही ठिकाणी आमच्याकडून झाल्या, काही इकडनं झालेल्या आहेत. कोण नाही म्हणतात, जिल्ह्यामध्ये पण झालेल्या आहेत. आणि म्हणून तीच दुरुस्ती, चूक दुरुस्त करावी, ती व्हावी. त्या दुसरी ज्याची बैठक होती आणि म्हणून मोकळी चर्चा करा, मुक्त चर्चा करा आणि तुमच्या समोरच करा. आमचे काही चार म्हणजे दरवाजे चार झालेले नाही बंद दरवाजामध्ये, तर तुमच्या समोरची चर्चा झालेली आहे. मला वाटतं या चर्चेतूनच मार्ग निघेल आणि ज्या चुका झाल्या त्या पुढच्या भविष्यकाळामध्ये आम्ही दुरुस्त करू. मी तुम्हाला सांगितलंय की पुढे अजूनही मोठे भूकंप या ठिकाणी होतील. मुरली देवरांचा आज या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. पुढच्या काळात 15 दिवसामध्ये अजून आपल्याला बच्चू कडून भाजपला अपेक्षितही नाही असे लोक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताना दिसतील. बच्चू कडून भाजपला अल्टिमेटम दिलेला आहे. आज त्यांनी म्हटलं की भाजपला जशी लोकसभा महत्वाची तशी विधानसभा पण महत्वाची आहे. त्यांनी तर आमचा विचार नाही केला, आम्ही पण त्यांना दाखवून देऊ काय तर. मला काही माहिती नाही. भाऊ नारायण राणेंनी पण वक्तव्य केलंय की शंकराचार्यांनी धर्मासाठी काय केलं असं वक्तव्य केलंय आणि त्यांच्या विरुद्ध तू आंदोलन सगळ्यात एकदम मला विचारत होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.